नमस्कार. आज आपण बघणार आहोत मौर्यकालीन भारत. 7वा पाठ मौर्यकालीन भारत. या पाठामध्ये आपण ग्रीक सम्राट सिकंदराची स्वारी आणि मौर्य साम्राज्य कसे होते हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत. तर हा तक्ता दिलेला आहे पिंक कलरमध्ये की इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरले होते. तर 6व्या शतकामध्ये म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये आपल्याला सायरस नावाच्या राजाचे नोंद भेटते की तो इराण देशामध्ये एक राजा होता. त्याने एक मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते. त्याने भारताच्या वायव्यापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत ते साम्राज्य पसरवले होते. तर इसवी सन पूर्व 518च्या सुमारास दारियुश नावाच्या इराणी सम्राटाने भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता. तर आपल्याला इथे सायरस आणि दारियुश या दोन इराणी राजांची नोंद मिळते आणि या दोन्ही राजांनी भारताच्या वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग कोणी जिंकला होता? तर दारियुश या राजाने जिंकला होता. तर दारियुशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते. तर भारताच्या जो काही प्रदेशांच्या ताब्यात होता त्यातील काही जेथील स्थानिक रहिवासी तेथील काही लोकांना त्यांनी आपल्या सैन्यामध्ये भरती केले होते. तर ग्रीक इतिहासाच्या लेखनातून त्यांची माहिती आपल्याला मिळते की सम्राट दारियुशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रातील देवाणघेवाण वाढली. सम्राट दारियुशने त्याच्या साम्राज्याच्या सर्वत्र दारिक नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. तर तुम्हाला चित्रामध्ये दिसू शकतं की दारिक नावाचे त्यांनी चलन चालू केले होते. त्यामुळे त्याला व्यापार करणे खूप सोपे झाले होते. पर्सिपोलिस हे राजधानीचे शहर सम्राट दारियुशच्या काळात बांधले गेले आणि पर्सिपोलिस हे ठिकाण इराणमध्ये आहे. तर हे पर्सिपोलिस जे ठिकाण आहे ते राजधानी होती कोणाची? तर सम्राट दारियुश काळात त्यांच्यात बांधली गेलेली आणि हे जे ठिकाण आहे ते कुठे? इराणमध्ये आहे. तर आपण बघूया ग्रीक सम्राट सिकंदरची स्वारी बघूया आपण. तर ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर, तुम्हाला माहीत असेल तर अलेक्झांडर दी ग्रेट म्हणजे उर्फ सिकंदर, त्याने इसवी सन पूर्व 326मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली. तो सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकर असा लढा दिला. म्हणजे भारतीय जे स्थानिक ज्या वाटेमध्ये त्याला स्थानिक राजे पडले भारतीय वंशाचे म्हणजे भारताचे, त्यांनी त्याला खूप असा निडर असा त्यांनी लढा या सिकंदरला दिला. तरीही पंजाबपर्यंत पोहोचण्यास सिकंदर यशस्वी झाला. मात्र सम्राट सिकंदर याला पंजाबपर्यंत पोहोचण्यास यशस्वी तो झाला. मात्र या स्वारीत त्याच्या सैनिकांना फार हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांनी मायदेशी जाण्याची वेध लागले होते. म्हणजेच त्याच्या सैनिकांना खूप असे हालअपेष्टा सहन करावे लागले. खूप अशा गोष्टीमध्ये त्यांनी आपल्या मायदेशी म्हणजेच त्यांच्या मातृभूमीमध्ये जाण्याचे त्यांना वेळ लागले होते. त्यांनी त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. कोणाविरुद्ध? तर सिकंदराविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. कोणी? तर त्याच्या सैनिकांनी. तर सिकंदराला माघार घेणे त्यात भाग होते. तर त्यांच्या सैनिकांनी बंड पुकारल्यामुळे सिकंदरला माघार घ्यावे लागले. भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी त्याने ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली. तर भारतामध्ये त्याला त्याच्या ताब्यातील प्रदेशांवर म्हणजे अधिकार ठेवण्यासाठी म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी आपले अधिकारी नेमणूक केले आणि त्यांना सत्रप असे म्हणतात. तर जे अधिकारी ग्रीक अधिकारी नेमले गेले कोणा थ्रू? सिकंदर थ्रू. कशासाठी? तर भारतात जिंकलेल्या प्रदेशांवर व्यवस्था टिकवण्यासाठी. तर त्यांना सत्रप असे म्हणतात. त्यानंतर तो परत फिरला. वाटेत बॅबिलोन येथे इसवी सन पूर्व 323मध्ये तो मरण पावला. तर सिकंदर कुठे? तर बॅबिलोन येथे त्यांनी आपला मुक्काम ठोकला आणि 323 इसवी सन पूर्व 323मध्ये तिथेच मरण पावला. आणि ते जे स्थळ आहे बॅबिलोन हे आजच्या इराकमध्ये आहे. तर तो इराणमध्ये होता. इराण आणि इराक हे दोन वेगळे देश आहेत. तर त्याला वाटेत जे दिसले बॅबिलोन हे शहर म्हणजे हे ठिकाण तिथे आपला तिथे त्यांनी मुक्काम ठोकला आणि इराकमध्ये जे शहर कुठे आहे? तर इराकमध्ये ते शहर आहे बॅबिलोन. इसवी सन 23मध्ये त्यांनी तो मरण पावला. सिकंदराच्या आगमनामुळे भारत आणि पश्चिमेकडील जग यांच्यातील व्यापार वाढला. सिकंदराच्या बरोबर जे इतिहासकार होते त्यांनी त्याच्या लेखनातून पश्चिमेकडील जगाला भारताचा परिचय करून दिला. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडला. त्यातून पुढे गांधार नावाच्या कलाशैलीचा उदय झाला.
ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत. त्यावर एक बाजूला ते नाणे पाडणाऱ्या राजाचे चित्र, तर दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र होते. म्हणजेच की जेव्हा नाणी तेव्हा प्रोड्यूस करायचे त्यावेळेस नाणीच्या एका बाजूला जो राजा त्या काळात होता, म्हणजे त्या टाईमाला ज्यावेळेस नाणी म्हणजेच त्या काळातली करन्सी ज्यावेळेस प्रोड्यूस करत होते त्यावेळेस जो राजा होता त्याचे चित्र आणि एका बाजूला तेथील धर्मातील देवाचे चित्र त्या नाण्यावर असायचे. सिकंदर नाणी ही अशाच प्रकारची होती, सिकंदराची नाणी. नंतरच्या काळात भारतातील राजांनी अशा प्रकारची नाणी पाडण्यास सुरुवात केली. तर हे बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसू शकते की सिकंदराचे चांदीचे नाणे दोन्ही बाजू, तर एका त्या सिकंदराचे चित्र तिथे मग एका देवाचे चित्र तिथे काढलेले आहेत. तर हे होतं सिकंदराबद्दलची माहिती. आपण आता बघूया चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच मौर्य साम्राज्य बघूया. तर पहिले कोणते चंद्रगुप्त मौर्य होते. चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याची स्थापना केली. कोणी? चंद्रगुप्त मौर्याने. मगधचा नंद राजा धनानंद यांच्या जुलमी राजवटीला लोक कंटाळले होते. आपण मगधचा धनानंद हा कशामध्ये पाहिले? जनपद महाजनपद या धड्यामध्ये बघितला आहे. तर मगध हे एक महाजनपद होते. त्यातील तो धनानंद जो राजा होता त्याची जुलमी राजवटीला लोक कसे कंटाळून गेले होते. त्यामुळे त्याचा पडाव करून म्हणजेच त्याला हरवून पराजित करून चंद्रगुप्त मौर्याने इसवी पूर्व 325च्या सुमारास मगधवर आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतला. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी त्याने सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाई सुरू झाल्या होत्या. सत्रप म्हणजेच सिकंदरने भारतामध्ये जे ठिकाण जे जिंकले, जो प्रदेश तो जिंकला, त्याच्यावर व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जे ग्रीक अधिकारी नेमले त्याला सत्रप असे म्हणतात. तर ते सत्रपामध्ये सिकंदराच्या मृत्यूनंतर सत्रपामध्ये काय झालं तर सत्तेसाठी लढाई सुरू झाल्या होत्या. तर सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. हा एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट असं नाव आहे. सेल्युकस निकेटर हा कोण होता? सिकंदरचा सेनापती होता. सिकंदरच्या मृत्यूनंतर तो बॅबिलोनचा राजा झाला. बॅबिलोन कुठे? तर इराकमध्ये आहे. तर बॅबिलोनमध्ये सिकंदरचा मृत्यू झाल्याने सिकंदरचा जो सेनापती होता सेल्युकस निकेटर तो राजा झाला. कशाचा? तर बॅबिलोनचा. त्याने वायव्य भारत आणि पंजाबवर आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्याने त्याच्या आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. तर चंद्रगुप्त मौर्य जेव्हा सेक्युलस निकेटर जेव्हा भारतावर आला त्यावेळेस चंद्रगुप्त मौर्याने त्याचा यशस्वी प्रतिकार म्हणजेच त्याला तोंड दिले. सेक्युलस निकेटरचा पराभव केल्यामुळे अफगाणातील काबूल, कंदाहार, हेरात हे प्रदेश त्याच्या साम्राज्यात सामील झाले. तर चंद्रगुप्त मौर्याने राज्याचा विस्तार अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार, हेरात अशी साम्राज्यात त्यांनी सामील केले. तर इथे एक माहीत आहे का तुम्हाला जे दिसत आहे की विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मद्रा राक्षस हे नाटक लिहिले. त्यात धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उलगडले आहे. या कथानकात आर्य, चाणक्य किंवा कौटिल्य यांच्या योगदानास विशेष महत्त्व दिलेले आहे. तर मेगॅस्थीनिस हा सेक्युलस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. सेल्युकस निकेटरचा राजदूत मेगॅस्थीनिस हा म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात राहिला होता. त्याच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. तर आपल्याला त्याच्या इंडिका या ग्रंथामधून मौर्यकालीन भारताचे अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे साधन असे मिळते. गुजरात राज्यातील जुनागडजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धरण बांधलेले होते. तसा उल्लेख असलेला शिलालेख आहे. शिलालेख हे काय आहे? भौतिक साधन आहे इतिहासाचे, हे लक्षात ठेवा. आणि सुदर्शन नावाचे धरण बांधले हे कशावर माहीत पडत आहे? तर या त्यांनी शिलालेखात म्हणजे जे भौतिक साधन आहे इतिहासाचे साधन त्याच्यावरून आपल्याला माहीत पडले की सुदर्शन हे चंद्रगुप्त मौर्याने गुजरातमध्ये जुनागड येथे धरण बांधले आहे. जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. तर चंद्रगुप्त मौर्य हे कोण? जैन धर्मातील राजे होते असे मानले जाते. तर आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला आणि उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तर त्याच्यानंतर आले सम्राट अशोक. चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. तर बिंदुसारचा मुलगा अशोक इसवी सन पूर्ण
म्हणजे बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जो होता अशोक इसवी सन पूर्ण 273 सत्तेवर आला. राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली. कोणाची? सम्राट अशोकची, जे नंतर सम्राट झाले. ते पहिले बिंदुसारच्या मृत्यूनंतरच त्यांना सम्राट पदाची कारभार मिळाला. तर राजा होण्यापूर्वी त्यांना कुठे नेमणूक करण्यात आली होती? तर तक्षशिला आणि उज्जैनी येथे त्यांची राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेला बंड त्यांनी यशस्वीरित्या मोडून काढले आणि त्यामुळे मगाचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कलिंगवर स्वारी केली आणि कलिंग राजाचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात आहे. तर सम्राट अशोकाने कलिंगवर त्यांनी विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते. कलिंगचे युद्ध आपण बघूया. तर कलिंगचे युद्ध आपण सम्राट अशोकांनी यशस्वीरित्या कलिंगचे युद्ध जिंकून घेतले होते. तर कलिंगचे आपण युद्ध पाहूया. तर कलिंगच्या युद्धामध्ये रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. साहित्य, सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया आणि श्रमवृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. तर आपण भारत नकाशामध्ये बघूया पहिले मौर्यकालीन भारत. तर हा अफगाणिस्तानपासून पूर्ण बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला मौर्यकालीन साम्राज्य आहे. नंतर आपण बघूया की त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. हे लेख ब्राह्मी लिपीत आहे. तर कोणते कोणते गुण महत्त्वाचे होते? सत्य, अहिंसा आणि इतरांप्रती दया हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे झाले. का बरं? तर त्यांनी जेव्हा कलिंगवर स्वारी केली त्यावेळेस इतका रक्तपात पाहून त्यांनी एक प्रण घेतला की यानंतर कधीही युद्ध ते करणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना अहिंसा, सत्य आणि इतरांप्रती दया हे गुण त्यांना महत्त्वाचे वाटले आणि त्यांचा ते संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी शिलालेख हे कोरून ठेवले. आणि हे लेख कशामध्ये आहे? कोणत्या लिपीमध्ये आहे? तर ब्राह्मी लिपीत जे आहे. या लेखामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख देवनम प्रियदर्शी म्हणजे देवाचा प्रियदर्शी असा केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्यांनी कलिंगवर विजय मिळवला होता आणि तेथील विनाश पाहून त्यांचे हृदय परिवर्तन झालेले होते असा उल्लेख त्या लेखात आपल्याला मिळतो. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये आणि जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध लावून ठेवले होते. तर हे आहे सम्राट अशोक. तर अशोकाचे धर्मप्रसाराचे कार्य. तर अशोकाने स्वतः बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. तर स्टार्टिंगमध्ये बघा चंद्रगुप्त मौर्य हे जैन परंपरेतील राजे होते. जैन धर्मातले राजे होते. त्यांचा मुलगा बिंदुसार, नंतर बिंदुसारचा जो मुलगा होता सम्राट ते मग अशोक जे आले सम्राट अशोक. त्यांनी जेव्हा कलिंगवर विजय मिळवला तेथील रक्तपात बघून त्यांनी कधीही युद्ध न करण्याचा निर्णय जेव्हा घेतला त्यानंतर त्यांना सत्य, अहिंसा आणि इतरांप्रती दया हे गुण महत्त्वाचे वाटले आणि ते गुण महत्त्वाचे वाटल्यामुळे तर कोणत्या धर्माचा स्वीकार त्यांनी केला? तर बौद्ध धर्माचा स्वीकार त्यांनी केला. कारण की त्या धर्मामध्ये सांगतात की त्या धर्मामध्ये अहिंसा, सत्य आणि अहिंसा यावर जास्त भर देण्यात आला आहे आणि शांती या 3-4 गुणांवर त्यांना बौद्ध धर्मामध्ये महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असेल असे मला वाटते. तर त्याने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची 3री परिषद बोलवली होती. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. आग्नेय आशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्मप्रचारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते. त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले. तर अशोकांची म्हणजे सम्राट अशोकांची लोकोपयोगी कामं कोणती ते आपण बघूया. तर अशोकाने प्रजेसाठी सुखसोय निर्माण करण्यासाठी भर दिला. उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध पाणी मिळावे अशी सोय त्यांनी केली. अनेक रस्ते बांधले. सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या, विहिरी खोदल्या इत्यादी लोकोपयोगी काम त्यांनी केले. तर मौर्यकालीन राज्यव्यवस्था बघूया आपण. तर कशी होती? तर मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पडले होते. प्रत्येक विभागाची स्वतंत्र राजधानी होती. तर किती विभाग होते? 4. ते कोणते? तर पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग आणि उत्तर विभाग. तर पूर्व विभागमध्ये
तोशाली म्हणजेच ओडिशा, पश्चिम विभाग उज्जैनी मध्य प्रदेश, दक्षिण विभागमध्ये सुवर्णगिरी कर्नाटकातील कनकगिरी, उत्तर विभागमध्ये तक्षशिला ते कुठे पाकिस्तानमध्ये. तर राज्यकारभारात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असे. वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करणारे अनेक अधिकारी होते. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी आणि शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी अत्यंत सक्षम असे हेरखाते त्यांच्याकडे होते. तर त्या काळातील लोकजीवन असे होते की मौर्य काळात शेतीच्या उत्पादनाला खूप महत्त्व होते. शेतीबरोबर व्यापार आणि इतर उद्योगही भरभराटीस आले होते. हस्तितंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते. चकाकी असलेल्या काळ्या रंगाची मातीची भांडी घडवली जात. नौका बांधणी म्हणजे जहाज बांधणी हाही एक मोठ्या प्रमाणावर उद्योग त्यांचा होता. धातुकामामध्ये इतर धातूंबरोबर लोखंडाच्या वस्तू बनवणे तंत्रज्ञान विकसित झाले होते. नगरांमध्ये आणि ग्रामांमध्ये उत्सव समारंभ साजरे होत. त्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत, कुस्तीचे खेळ होत, रथांच्या शर्यती लोकप्रिय होत्या. सोंगट्यांचा खेळ आणि बुद्धिबळ यांसारखे खेळ आवडीने खेळले जात. बुद्धिबळाला अष्टपद असे नाव त्यांनी म्हणजे त्या असे अष्टपद असे ओळखले जात होते. तर मौर्यकालीन कला आणि साहित्यावर बघितले सम्राट अशोकाच्या काळामध्ये शिल्पकला उत्तेजन मिळाले होते. तर हे बराबार येथील लेणी आहे. तर हे आपल्याला एक इम्पॉर्टंट असं माहीत पडते की भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. तर तुम्हाला हे राजमुद्रा तुम्हाला माहीत आहे, स्तंभ शीर्ष जी असते 3-4 शिर जी असतात हे आपलं राजमुद्रा आहे भारताची. तर हे कुठून घेतले तर राजमुद्रा ही सरनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली होती. सरनाथ येथील मूळ स्तंभावर 4 सिंह आहेत. प्रत्येक सिंहाच्या प्रतिमेखाली आडव्या पट्टीवर चक्र आहे. त्यापैकी आपणास एक चक्र पूर्णपणे दिसते. चक्राच्या बाजूस अश्व व दुसऱ्या बाजूस वृषभ आहे. अश्व म्हणजे घोडे, हे बघा दुसऱ्या बाजूस अश्व आणि वृषभ. राजमुद्रेची जी बाजू दिसत नाही त्या बाजूवर अशाच पद्धतीचे हत्ती आणि सिंह हे 2 प्राणी आहेत. तर जे आपल्याला दिसत नाही त्या ठिकाणी काय आहे तर हत्ती आणि सिंह हे 2 प्राणी पण तिथे आहे. तर ही आहे आपली राजमुद्रा. कुठून सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे घेण्यात आली होती. तर अशोकाने उभारलेले स्तंभ हे भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. त्याने उभारलेल्या स्तंभावर सिंह, हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची अतिशय उत्तम शिल्पे आहेत. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर पण झळकते. जे अशोक चक्र आपण म्हणतो ते सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारातून घेतलेले आहे असं आपल्याला दिसून पडते. त्या स्तंभावर 4ही बाजू सिंह आहेत. समोरून पाहताना त्यातील 3च आपल्याला दिसतात, पण त्याच्यानंतर 4 असे त्याचा आपल्याला जो दिसतो फ्रंट भाग त्याच्या मागे एक सिंह अजून आहे. तर समोरून पाहताना त्या 3च दिसतात, पण तिकडे 4 सिंह आहे. ही भारताची राजमुद्रा आहे. त्याच्या काळात खोदली गेलेली बाराबर टेकड्यावरील लेणी प्रसिद्ध आहे. ही लेणी बिहारमध्ये आहे. हे बाराबर लेणी बिहारमध्ये अस्तित्वात आहे. भारतातील लेण्यांमधली सर्वात प्राचीन लेणी कुठची तर बाराबर लेणी ही आहे. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याला उतरती काळ आली. मौर्य काळानंतर भारतात अनेक राज्ये उदयाला आली, काही साम्राज्ये उदयाला आली आणि मौर्य साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य काळानंतरची राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडी आपण पुढील पाठात समजून घेणार आहोत.